नमस्कार रसिक मित्र हो. काव्य गप्पाच्या या नव्या एपिसोड मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. गेली 25 वर्ष मराठी प्रकाशन क्षेत्रामध्ये वाचक आणि लेखक यांच्यातला दुवा असलेलं संवेदना प्रकाशन आणि जगभरातल्या लक्षावधी वाचकांपर्यंत ई पुस्तकाच्या माध्यमातून पोहोचलेलं ब्रोनाटो ई पुस्तक प्रकाशक आणि वितरक यांनी या उपक्रमामध्ये आपल्याला मोलाचं सहाय्य केलेलं आहे. रसिक मित्र, या काव्य गप्पांमध्ये भेटणार आहोत कविवर्य अशोक बागवे सरांना. अशोक बागवे सर यांचा खरं तर काय परिचय द्यायचा. अशोक बागवे सर आपल्याला सगळ्यांनाच गेली अनेक वर्षापासून सुपरिचित आहेत. तरी सुद्धा नव्या पिढीतले अनेक तरुण हा कार्यक्रम ऐकत असतात, पाहत असतात. त्यांच्यासाठी मी आवर्जून आज अशोक बागवे सरांची थोडक्यात ओळख करून देणार आहे. अशोक बागवे सर हे गेली अनेक वर्ष मराठी साहित्य, मराठी कविता आणि प्राध्यापक क्षेत्रात सुद्धा कार्यरत आहेत. अशोक बागवे सरांचे अनेक कविता संग्रह प्रकाशित झालेले आहेत. त्या सगळ्यांची मी नावं घेत बसलो तर खूप आपला वेळ निघून जाईल. तरी सुद्धा अगदी सरांच्या काही महत्वाच्या संग्रहाची नावं मला इथे उद्धृत करणं फार महत्वाचं आहे. त्यामध्ये आलम असेल, गर्द निळा गगनझुला असेल, मंदिल असेल, तिरकस, भास आभास, मध्यांतराचा शेवट, अस्वस्थ अनावर, काळोखाची अवेळ आणि शालीन, हे काही ठळक कविता संग्रह आहेत सरांचे. कविता लेखनाबरोबरच सरांनी नाट्य लेखन असेल, मालिकांचं शीर्षक गीत लेखन असेल, कादंबरी लेखन असेल किंवा अशा अनेक साहित्य प्रकारामध्ये मुसाफिरी केलेली आहे. महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट कविता संग्रहाचा कवी केशवसूत पुरस्कार असेल, महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट बालकविता संग्रहासाठी दिला जाणारा बालकवी पुरस्कार असेल, कोमसाप कविता राजधानी पुरस्कार असेल, जनकवी पी सावळाराम स्मृती पुरस्कार असेल, झी गौरव पुरस्कार असेल, ठाणे गौरव आणि ठाणे नगररत्न पुरस्कार असेल, अशा अनेक पुरस्कारांनी सरांना आजवर गौरवलेलं आहे. आणि मागच्या पिढीसोबतच माझ्यासारख्या नवोदित पिढीसोबत सुद्धा सरांनी अनेक कार्यक्रम केलेले आहेत. तर सरांचा हा कवितेचा दीर्घ प्रवास आज या काव्य गप्पाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवावा आणि सरांना बोलतं करावं, या हेतूने आज सर काय बोलणार याची मलाही प्रचंड उत्सुकता आहे. तर सुरुवात करूया रसिक मित्र आपल्या काव्य गप्पांना. बागवे सर नमस्कार. नमस्कार. नमस्कार सगळ्या रसिकांना. नमस्कार सर. प्रचंड आनंद होतोय आज मला तुमच्यासोबत गप्पा मारताना. गेली अनेक दिवस कविता या तुमच्या अत्यंत आत्मिक आणि जवळच्या असणाऱ्या विषयावर आपण बोलावं आणि तुमचा कवितेचा प्रवास उलगडावा अशी इच्छा या काव्य गप्पाच्या निमित्ताने पूर्ण होते. याचा मला खूप आनंद होतोय. आणि पहिलाच प्रश्न सर माझ्या मनामध्ये असा येतोय की लवकरच ठाणे महानगरपालिकेतर्फे तुमचा नागरी सत्कार होणार आहे आणि तुम्ही वयाची 70 वर्ष पूर्ण करणार आहात. या 70 वर्षांमध्ये तुम्ही अधिकाधिक काळ तुमच्या आयुष्याचा घालवलेला आहे, तो म्हणजे कवितेसोबत. आणि या वळणावरती आता वयाची 70 पार करताना एकतर मी तुम्हाला अत्यंत मनपूर्वक महाराष्ट्रातल्या सर्व रसिकांतर्फे अगदी मनपूर्वक तुम्हाला शुभेच्छा देतो, वंदन करतो. आणि तुम्हाला पहिला प्रश्न सर मला असा विचारायचा आहे की इतकी वर्ष काव्य क्षेत्रामध्ये आणि साहित्य क्षेत्रामध्ये मुसाफिरी केल्यानंतर या वळणावर तुमच्या नेमक्या काय भावना आहेत सर? प्रथम मुक्काम पोस्ट कविता संजय शिंदे आणि समस्त नवीन कवी आणि रसिक यांना कविकुलातर्फे मी धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो. आणि तू म्हणतोस की 70च्या वळणावर 70 मध्ये प्रवेश करणार आहे. मी वय मोजत नाही, कारण अजून बरंच काही लिहायचं आहे. खूप चांगलं अजून लिहायचं आहे, सर्वोत्कृष्ट असं लिहायचं आहे. आणि हा कवीचा आत्मशोध पेक्षा आत्म उत्खनन असतं. स्वतःला उत्खनन करून त्याचा शोध घेऊन त्याचा वेध घेऊन काही निर्मिती करावी, काही अभिव्यक्ती करावी, अशा प्रकारचा ध्यास अजूनही माझ्या मनामध्ये आहे. ही कवितेची साथ किंवा साहित्याची साथ सुटू नये असं मला वाटतं. त्यामुळे माझ्या मनामध्ये आता 70 पेक्षा 70चा जास्त विचार आहे. अगदी सर, खरं आहे की आपण कविता लिहित असतो आणि तुम्हीही तुमचा प्रवास म्हणजे
मी असं म्हणेन की 70 हा तुमच्या आयुष्यातला एक स्वल्पविराम आहे आणि त्यानंतरही तुमच्या कविता म्हणजे ज्या उत्साहाने तुम्ही आजही कविता लिहिता, आजही तुमची पुस्तकं प्रकाशित होतात. आम्ही ती वाचत असतो आणि मुक्काम पोस्ट कविताच्या निमित्ताने आपण रसिकांपर्यंत पण ती सगळी पुस्तकं घेऊन जातो. तर इथून पुढेही तुमची अशीच अनेक पुस्तकं येणार आहेत आम्हाला खात्री आहे. तर मला असं विचारायचंय की तुम्ही कविता लेखनाला जेव्हा तुमची सुरुवात झाली, नंतर तुम्ही कविता लिहायला लागलात आणि नंतर मग तुमचा परिचय असा होत गेला. विंदा करंदीकर असतील, मंगेश पाडगावकरांच्या तर तुम्ही खूप जवळ होतात. कुसुमाग्रज असतील, म्हणजे मागच्या पिढीतले जे सगळे ज्येष्ठ कवी ज्यांना आपण सगळे आता आदर्श म्हणून पाहतो आणि मराठी कवितेतले एक माइलस्टोन म्हणून पाहतो. त्या सगळ्या कवींसोबत तुम्ही खूप काम केलेलं आहे, खूप कार्यक्रम केलेले आहेत. त्यांचा खूप सहवास तुम्हाला लाभलेला आहे. तर त्या कवींसोबतचे तुमचे काही अनुभव आणि त्या कवींच्या सहवासामध्ये असताना वेगळेपण आणि मोठेपण काय जाणवत होतं तुम्हाला त्या कवींचं? हे सर्व ज्येष्ठ कवी जे मराठीतले आहेत आमच्या अगोदरच्या पिढीतले, हे एक एक कवी म्हणजे वडाचं झाड होतं. त्यामुळे वडाच्या झाडाच्या सावलीमध्ये बसल्यावर जो शांतपणा येतो, तो आमच्या पिढीला लाभला. आणि यांनी कधीही आम्हाला दूर ठेवलं नाही. अगदी पंखाखाली ज्याला म्हणतात तसं घेतलं. आम्हाला शिकवलं, आम्हाला मार्मिकपणे सल्ले दिले. नंतर शब्दकळा नावाची जी गोष्ट आहे किंवा अ, शब्द अभिव्यक्तीमध्ये आपण प्रभावाखाली सुरुवातीला असतो आणि त्यानंतर प्रभाव सुटून आपली अशी शैली कशी तयार होते, याचा अभ्यास आम्ही त्यांचा करायचो. म्हणजे करंदीकर वेगळे होते, बापट वेगळे होते, पाडगावकर, नारायण सुर्वे, कुसुमाग्रज, ग्रेस, महानोर, दिलीप चित्रे, संपूर्ण लिटिल मॅगझिनचे कवी ह्यांची जी अभिव्यक्त होण्याची एक शैली असते. शैलीने कवी हा वेगळा ठरतो लक्षात ठेवा. कारण समकालीन वास्तव तेच असतं. समकालीन वास्तव तेच असतं. काही जणांना वास्तवाचा विस्तव दिसतो आणि काही जणांना वास्तवामध्ये सौंदर्य दिसतं. अशा प्रकारच्या त्या वेध घेण्याच्या त्यांच्या जीवनमूल्यातून आलेली जी जीवनदृष्टी असते, त्यांनी त्या अनुभवाचा वेध घेताना ते कशाप्रकारे घ्यायचे याचा अभ्यास आम्ही करायचो. दुसरी एक गोष्ट तुला सांगतो संजय, की या सगळ्या मोठ्या कवींच्या घरी जाऊन, पायाजवळ बसून त्यांच्या कविता आम्ही ऐकलेल्या आहेत. मग ते ऐकलेले असताना ते कसे म्हणत असत, कशी अभिव्यक्ती करत असत. म्हणजे ग्रेस कसं म्हणत असेल कविता, पाडगावकर कसे म्हणतात, नारायण सुर्वे कसे म्हणतात, हे सुद्धा नकळत संस्कार आमच्यावर झाले. आणि त्यांनी एवढं सांगितलं आम्हाला, की आता ह्या सगळे कवितेतले आपले गुरु जरी असले, "तू गुरु कहे सो कर, गुरु करे सो मत कर." जे वाह! गुरु करतो ते करू नका, जो गुरु कहे सो कर. हा जो खरंय. कबीराचं वाक्य आहे किंवा हा दोहा आहे, याचं नितांत आमच्या मनावर सतत असं पांघरून असायचं. आणि ह्या सगळ्या कवितेच्या प्रांतामध्ये आनंद भुवन ज्याला म्हणतात, आनंद वन भुवनी रामदास म्हणाले महाराष्ट्राला. आमच्या महाराष्ट्रामध्ये असलेलं हे कविकुल जे आहे, हे माझं आनंद भुवन होतं आणि आहे अजूनही. आणि त्यांच्या सावलीत अजूनही राहावंसं वाटतं मला. अगदी सर, या सगळ्या ज्येष्ठ कवींसोबत तुमची कविता खुलत गेली, बहरत गेली. तुम्ही लिहायला लागला आणि लिहायला लागल्यानंतर सर कवितांच्या गावा जावे नावाचा एक टप्पा तुमच्या आयुष्यामध्ये आला. तर मला माहिती आहे की विंदा करंदीकर, पाडगावकर आणि वसंत बापट या तिघांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मराठी कविता पोहोचवली आणि नंतर ही मंडळी सगळी थकल्यानंतर नव्या जोमाने कवितांच्या गावा जावे हा कार्यक्रम घेऊन तुम्ही, अरुण म्हात्रे सर, किशोर कदम, अशोक नायगावकर आणि ती सगळी मंडळी. तर कवितांच्या गावा जावेची सुरुवात, ती संकल्पना म्हणजे तो विचार कुठे तुमच्या मनामध्ये आला, त्याची सुरुवात कुठे झाली आणि तो प्रवास कसा सुरू झाला? आता हे माझे समकालीन कवी वेगवेगळ्या प्रकारे कविता प्रकाशनाला म्हणा किंवा कविता संमेलनामध्ये भेटायचे. पण आम्ही एकत्र आलो, ते अपघाताने एकत्र आलो. अपघाताने म्हणजे असं, की एक आमचे वसंत पोतदार नावाचे मित्र होते. अतिशय चांगले लेखक आणि गायक.
ते इंदूरला राहायचे. इंदूरवरनं ते लहानपणीच पळून घरातनं गेले आणि अल्लाउद्दा खां किंवा अशा ते जे थोर गायक होते त्यांच्या घरी अगदी पायाशी बसून त्यांची कामं करून ते गाणे शिकले. ते माझे मित्र होते. म्हणजे कसे मित्र, तर विश्वास कणेकर आणि सुषमा देशपांडे, म्हणजे भाई मी सावित्रीबाई फेम, हे जे जोडपं होतं, ह्या जोडप्याच्या घरी ते यायचे. आणि तिथे आल्यानंतर एकदा विश्वासने मला बोलावलं आणि माझ्या कविता त्यांनी ऐकल्या. आता मी गाऊन म्हणतो, गझल म्हणतो, कविता सुद्धा म्हणतो आणि माझ्या पाठ असतात. त्यामुळे त्यांना एकदम नवल वाटलं आणि ते इतके सुंदर ऐकत होते. ते अजान भाऊ होते, ढोपरापर्यंत हात होते आणि असे टाळी एका हाताने वाजवायचे आणि एका माणसाची दाद म्हणजे 100 माणसांची दाद. तर त्यांना मी सांगितलं की उद्या कळव्याला कार्यक्रम आहे आणि तिथे अशोक नायगावकर, मी, अरुण म्हात्रे आणि किशोर यांचा कार्यक्रम आहे, तर तुम्ही बघायला या. आणि ते बघायला आले रात्री आणि ते झाल्यानंतर आमच्या समोर त्याने एक कल्पना मांडली की तुम्ही एकत्रपणे कविता का म्हणत नाही, एक मंडळ स्थापा. आणि पहिला कार्यक्रम त्यांनी इंदूरला आमचा केला. मग आम्ही, अच्छा. आमचं एक डॉक्टर सावंत होते त्यांच्या घरी बसलो. मग कवितांच्या गावा जावे हे नाव मीच दिलं, कारण ते गडकरांच्या कवितेमध्ये होतं, प्रेमाच्या गावा जावे. तर आम्ही म्हटलं कवितांच्या गावा जावे. माझं अक्षर चांगलं म्हणून मीच त्याचं डिझाईन केलं. आणि मग आम्ही 4घे जण इंदूरला पहिला कार्यक्रम केला. म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर पहिल्यांदा कविता चं झाड रुजलेलं आहे. तर वा. तिकडून मग तो सुरू झाला सिलसिला. मग निरंजन उजगरे आले, नलेश आले आणि मग आम्ही ज्या ज्या प्रदेशात जायचो तिथले तिथले चांगले कवी आम्ही घ्यायचो. लासलगावला प्रकाश ओळकर, अकोल्याला नारायण कुलकर्णी कवटेकर, जळगावला उत्तम कोळगावकर, कोकणात गेलं तर महेश केळुसकर. असे ते एक दिंडी म्हणतात त्याला, तशी निर्माण झाली. आणि प्रत्येकाची स्टाईल, अभिव्यक्ती वेगळी असल्यामुळे आणि कुठले स्क्रिप्ट नसल्यामुळे प्रत्येकाला आत्मविश्वास होता की आपली कविता चांगली म्हणणार. त्यामुळे कोण पहिलं आणि दुसरं आम्ही काही ठरवलेलं नव्हतं. जसा बर. रंगेल कार्यक्रम तसा रंगायचा आणि त्याला स्क्रिप्ट नसल्यामुळे तो अतिशय उत्तम व्हायचा. दुसऱ्या ठिकाणी आम्ही वेगळंच काहीतरी करायचो आणि त्यामुळे रिपीटेड ऑडियन्स मिळत गेला. आणि गावोगावी आम्ही अगदी म्हणजे दिंडी काढल्या, पारावर म्हणा, शाळेत म्हणा, रस्त्यावर म्हणा, कुठेही आम्ही कविता म्हणायचो. आणि आम्हाला एवढंच माहित होतं की गावकऱ्यांना आपण, जसं अनुताई वाघ म्हणाले की शाळेत जर मुलं येत नसतील तर मुलांच्या घरी जाऊन शिकवा, तसं हा, हा. जर शहरामध्ये सगळे रसिक येत नसतील तर त्यांच्या गावोगाव जाऊन त्यांच्या अंगणात जाऊन कविता ऐकवा, हरकत नाही असं. आणि असं तो सिलसिला काय सुरू सर? झाला. खरं आहे, रसिक जर कवितेपर्यंत येत नसतील तर कवितेला रसिकांपर्यंत घेऊन रसिकां जावं लागेल. अगदी कारण कवितेमधून जी सगळी संवेदनशीलता आपल्याला रसिकांपर्यंत पोहोचवायची असते, ती खरं तर त्यासाठी हे सगळं करावं लागतं. आणि तो झंझावात तुम्ही सगळा नंतर निर्माण केला. आणि तो सगळा प्रवास तर मी सुद्धा कॉलेजमध्ये असताना कवितांच्या गावाजावेचे प्रयोग मी स्वतः अगदी खूप पहिल्या खुर्चीत, पहिल्या रांगेत बसून मी ते सगळे प्रयोग अनुभवलेले आहेत. तुम्ही असाल, अशोक नायगावकर सर असतील, नंतर सतीश सोळांकूरकर काही कार्यक्रमाला होते, अरुण म्हात्रे सर होते, महेश केळुसकर. नंतर ही दिंडी आणि ही वारी सगळी वाढत गेली. तर त्या संदर्भात मला असं विचारायचंय सर तुम्हाला, की तुमची कविता सादरीकरणाची एक पद्धत आहे, अरुण म्हात्रे सरांची कविता सादरीकरणाची एक पद्धत आहे आणि नायगावकरांची. तर नव्या पिढीमध्ये सर आता आम्ही कार्यक्रम करताना असं अनुभवायला येतं ना, की कविता सादरीकरणाची ही जी कला आहे ना, ती खूप कमी लोकांमध्ये आपल्याला आढळते. तर आपल्या सगळ्या नव्या कवींना पण हे जाणून घ्यायला खूप आवडेल, की कविता सादरीकरण करताना कुठल्या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि ती कला कशा पद्धतीने आत्मसात करायला पाहिजे, काय सांगाल तुम्ही? खरं आहे तुझं, की कविता लिहिणाऱ्याला कविता नीट वाचताच येते असं नाही. ते अपवादात्मक असतं. कारण परफॉर्मिंग नावाची एक गोष्ट याला आपण म्हणतो ती वेगळी आहे. पण एकच मी सांगेन, की नवीन पिढीला, की आपली कविता आपण ज्यावेळी लिहितो, त्यावेळी माझं एक असं म्हणणं आहे, की लिपीमध्ये असलेली जी कविता आहे, शब्द जो लिपीमध्ये असतो ना, तो मृत ध्वनी आहे. तो ध्वनीच, पण तो मृत झालेला ध्वनी आहे. त्याला जिवंत करणे, त्याच्या सर्व शक्यतांसकट, कारण शब्दाला रक्त असतं, अश्रू असतं, घाम असतो, श्वास असतो. हे वा. 4 वेद आहेत शब्दाचे.
तो आपण लिहिलेला शब्द त्या तऱ्हेने उच्चारण त्याचं करणं आणि संपूर्ण ओळीचं एक वजन असतं, ते वजन आपल्या ह्याने सोडणं हे महत्वाचं आहे. खरं म्हणजे मी तुला खरं सांगू का, स्वतःची कविता स्वतः एन्जॉय करायला शिका. समोर वाह! कोण आहे, रसिक किती बसलेत, वाहवा मिळेल का, याच्या कवितेपेक्षा माझी कशी चांगली होईल, इथे स्पर्धा नाही, काही नाही, काही नाही. तुम्ही त्याच्यामध्ये जा, आत्ममग्न व्हा, आत्मरंगीन व्हा आणि त्या कवितेचे तुम्ही व्हा. तुमच्या असं लक्षात येईल, तुमची स्टाईल ही तुमची स्टाईल असते. तुमची अभिव्यक्ती तुमची अभिव्यक्ती असते आणि म्हणून ती गंमत आहे सगळी. तर असं नवीन पिढीने केलं पाहिजे. म्हणजे तुम्ही जे म्हणालात, की तुमच्या कवितेचा आनंद तुम्ही घ्या. तुमच्या कवितेत तुम्ही म्हणजे खोलात गेलं पाहिजे. तुम्ही तुमच्या कवितेवर आधी प्रेम केलं पाहिजे. तर सर हं. तुमच्या पिढीतल्या एकूण त्या सगळ्या कविता, कविता लेखन आणि नंतर हा सादरीकरणाचा पुढे टप्पा तुमच्या आयुष्यामध्ये आला आणि तुम्ही कवितांच्या गावाजावेचं ही सगळी दिंडी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घेऊन गेलात पाडगावकर करंदीकरांच्या नंतर. पण नंतर सर अशी गोष्ट झाली की कवितेतला एक जो गट आहे त्या गटाने काही प्रमाणात आपल्यावर टीका केली आणि मग पाडगावकरांनी कवितेचे बगे निर्माण केले. असं मी नाव कुणाचं घेणार नाही, पण अशी टीका एका मोठ्या समूहाकडून झाली आणि नंतर त्या टीकेबद्दल तुम्ही काय सांगाल आणि अशी टीका केल्यावर तुम्हाला वाईट वाटलं, निराशा आली? अजिबात नाही. याचं कारण असं, की तुमच्यावर टीका झाली की समजायचं की तुम्ही काहीतरी चांगलं करत आहात. ही पहिली गोष्ट. विडंबन चांगल्या कवितेचं होतं. माहीत असलेल्या कवितेचं विडंबन होतं. जी अगदी. प्रसिद्ध असते तिचं विडंबन होतं. तसं टीका तुमच्यावर केली याचा अर्थ तुमची तुमची मोजदाद त्यांनी घेतली आधी. म्हणजे तुम्ही आहात कोणतरी. हां, आता हे सगळे सीनियर चांगले जे कवी होते, 2 प्रकारची कविता त्यांना असं म्हणायचं होतं, की कविता ही वाचनाची गोष्ट आहे. ती एकांतात वाचायची गोष्ट आहे. खरं आहे. काही कविता अशा आहेत, की ज्या एकांतात वाचल्यानंतर आपल्या मनन, चिंतन, मंथन होतं आणि आपल्याला वेगळा अनुभव येतो. परंतु आपली जी परंपरा आहे, आपली परंपरा संतांची आहे. तुकाराम महाराज अभंग म्हणत असत. नामदेव महाराज अभंग म्हणत असत. नामदेव महाराजांनी महाराष्ट्रात नव्हे पंजाब पर्यंत जाऊन त्या आपले अभंग त्याचा प्रसार केलेला असे. एक जनाबाईचा फार सुंदर अभंग आहे, की नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. जनाबाई म्हणे नामदेव बोला भंग. आता हे जे आहे ना, हा जो आपला डीएनए आहे, हा महाराष्ट्राच्या मातीचा, इथल्या संस्कृतीचा डीएनए आहे. त्यामुळे रसिकांपर्यंत कविता जाणं ह्या काही गुन्हा नाहीये. आणि दुसरी गोष्ट अशी, की तिथे सपक होतं असं कोणी सांगितलं? तुम्ही स्वतः चांगली लिहिलेली कविता नंतर रसिकापर्यंत जाता. रसिकांना आवडतंय म्हणून आम्ही कधीही अनुनय ज्याला म्हणतो रसिकांचा, आम्ही कधी केला नाही. आमच्या ज्या चांगल्या कविता आहेत, त्या आमच्या अभिव्यक्तीने, आमच्या शैलीने आम्ही त्या पोहोचवल्या आणि म्हणून आणि आम्हाला कानमंत्र देणारे कोण असतील? मी नेहमी कोण? असं म्हणतो, आम्हाला कानमंत्र यांनी दिला. मी नेहमी असं म्हणतो, की संपूर्ण वारकऱ्यांचा सावळा विठ्ठल जो आहे, तो पंढरीला असायचा. आमच्या कवींचा गोरा विठ्ठल नाशिकला होता. त्यांचं नाव कुसुमाग्रज आहे. अरे वाह! कुसुमाग्रजांच्या घरी आम्ही गेलेलो असताना कुसुमाग्रजांनी ही ही आम्हाला आधीच सांगितलं होतं, की तुम्ही स्टेजवर गेलात, तुम्हाला प्रसिद्धी मिळाली, कविता पोहोचवायला लागलात, की तुमच्यावर टीका होणार. तर ती अच्छा. टीकेला जुमानू नका. हे तुमचं कार्य आहे कवींचं. त्यामुळे तुम्ही अगदी काहीही मनावर न घेता आणि आम्हाला तो कानमंत्र जर आमच्या विठ्ठलाने दिलेला असेल, तर आम्ही बाकीच्या गोष्टी आमचा अरुण असं म्हणतो, अरुण म्हात्रे, की जेव्हा आम्ही गाऊन म्हणतो, त्यावेळी आमच्यावर टीका होते, त्यावेळी आम्ही अधिक चांगलं गाऊन म्हणतो. ही गंमत आहे, की टीका आम्ही पॉझिटिव्हली घेतो. हां, त्यामुळे आमच्या संग्रहात त्याच कविता आहेत ना, ज्या आम्ही म्हणतो. मग त्या संग्रहावर लिहिताना कुठला समीक्षक असं म्हणाला नाही वाईट कविता आहे. मग मग ती स्टेजवर गेली की वाईट कशी काय होते? पुस्तकात ती चांगली असते आणि स्टेजवर वाईट कशी काय होते?
अगदी अगदी सर, म्हणजे सादरीकरण हा एक माध्यम आहे कविता लोकांपर्यंत नेण्याचं. पुस्तक हे माध्यम आहे, आता आपण म्हणतो फेसबुक हे माध्यम असेल, तसं सादरीकरण हे एक माध्यम आहे. ज्या कवींना कविता सशक्तपणे सादर करता येत नव्हती अशा कवींनी टीका केली सर. असंच झालं. ते काय झालंय की आता आपल्याला जर सादर करता येत नाही आणि त्यामुळे लोकांपर्यंत आपण जात नाही आणि त्यामुळे लोकांच्या तोंडी आपलं नाव नाही, मग असे जे करतात यांच्यावर टीका केली की त्यांचा आत्मगंड आहे तो शांत होतो, त्यांना जरासं बरं वाटतं. मी असं म्हणतो संजय की तुम्ही त्याच वेळी कवी असता ज्यावेळी तुमची एक ओळ, खूप कविता लिहिल्यात तुम्ही, हजार लिहिल्या, पण एक ओळ साध्या गावातल्या शेतकऱ्याच्या ओठावर जर असेल तर तुम्ही कवी आहात. खरंय खरंय. पुस्तकात नुसत्या कविता असणं ही कविता नाही. सांस्कृतिक पर्यावरण जर तुम्हाला शुद्ध ठेवायचं असेल तर या सांस्कृतिक पर्यावरणामधला जो रसिक नावाचा एक गोष्ट आहे, एक फार मोठी, वाचे बर्वे कवित्व, कवित्व बर्वे रसिकत्व, असं ज्ञानेश्वरांनी महाराजांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे त्या रसिकाला डावलून तुम्ही बुकिश नावाची कविता, ही कविता नव्हे, ती शेतकऱ्याच्या, त्या सामान्य माणसाच्या ओठावर अजूनही सुख करता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची लहानपणा बाळापासून मोठ्यापर्यंत ज्यावेळी म्हणतात त्यावेळी रामदासांच्या आत्म्याला किती शांती मिळत असेल. अगदी की नाही? तर तशी अगदी. तुमची ओळ, एक एक ओळ, आणि ती ज्यांच्या रसिकांची नव्हत्या त्यामुळे ते टीका करायची. मध्यंतरी म्हणजे कवितांच्या गावा जावे तो कार्यक्रम सुरू असताना एक जे वातावरण म्हणजे महाराष्ट्रामध्ये अगदी सतत तुमचे कार्यक्रम होत होते, एक काव्यमय वातावरण होतं, रसिक कवितेपर्यंत येत होते, कवितेला दाद देत होते, कवितांची पुस्तकं खरेदी करत होते. मला माहितीये तुमच्या पुस्तकांच्या 8-8, 10-10 आवृत्त्या निघालेल्या आहेत, तुमच्या असतील, नायगावकरांच्या असतील, आणि मंगेश पाडगावकर आणि करंदीकर हे सुद्धा कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांची पुस्तकं, कविता संग्रह लोकांपर्यंत घेऊन जायचे. आणि मला माहितीये बोलगाणी आणि इतर जिप्सी असे सगळ्या संग्रहाच्या 25-25 आवृत्त्या निघालेल्या आहेत. आणि नंतरचा काळ एक असा गेला सर मध्ये की कवितांचे कार्यक्रमच नाहीत. म्हणजे ती टीका पण केली, कदाचित त्या टीकेमुळे तो परिणाम झाला असेल, कवींनी त्यांची कविता सादर करायला त्यावर थोडीशी म्हणजे तो एक कवींच्या सादरीकरणावर बंधनं आली किंवा त्यांनी स्वतःहून कविता सादर करणं बंद केली. तुम्ही नंतर तुमच्या व्यस्ततेमुळे कवितांच्या गावा जावे हा कार्यक्रम पुन्हा थांबला आणि एक मोठा गॅप सर मला दिसतोय, मी अनुभवला येतो. आणि आता आपण बघतोय सर मराठी कविता संग्रहाची 200ची सुद्धा आवृत्ती खपत नाही. 500ची म्हणजे 1000चा प्रकार गेला, 500चा गेला, आता आपण 200 वरती आलोय. ती सुद्धा पुस्तकं पोचत नाहीत. याचं कारण कार्यक्रमाच्या माध्यमातून जे काव्यमय वातावरण एक महाराष्ट्रामध्ये तयार व्हायचं, गावागावामध्ये, जिल्ह्यामध्ये, शहरामध्ये, कार्यक्रमातून नवा रसिक कवितेशी जोडला जायचा, कार्यक्रम बंद झाल्याने, तो गॅप पडल्याने मराठी कवितेचं नुकसान झालं आणि कविता संग्रहाची विक्री कमी झाली असं वाटतं तुम्हाला? हा, कविता संग्रह आपण का काढतो, कुणासाठी काढतो? रसिकांसाठी काढतो. त्या अगदी रसिकांची जर आपण फारकत घेतली, रसिकांना आपण दूर ठेवलं, तर मग त्या कविता संग्रह आपल्या माळ्यावर किंवा आपल्या घरामध्येच राहणार. ते तो जो हो. शब्द आहे तो शब्द अवकाशाचा आहे. मी तुला सांगतो, कविता निर्मिती म्हणजे काय? अवकाशाचा शब्द मनामध्ये ठसून त्याची निर्मिती करून पुन्हा अवकाशाला परत करणं, ही याला कवितेची निर्मिती म्हणतो. मग अवकाशामध्ये कोण आहे? परत करायचं कोणाला? परत करायचे समोर समान धर्म असलेल्या मनासाठी. त्या समोर असलेल्या रसिकांना डावलून आपण जर पुस्तकातच कविता ठेवली तर ती विक्री नावाची गोष्ट जी आहे ती कोणी जनावर घेत नाहीत ना, माणसं घेतात. कवितेवर प्रेम करणारी माणसं घेतात, खरंय. हा, तर माणसाच्या अंतःकरणापर्यंत जाण्यासाठी तुम्ही काय प्रयास केलेत, ही कवीची जबाबदारी आहे, रसिकांची नव्हे. प्रत्येक कलाकाराची जबाबदारी आहे की आपली कविता चांगल्या रीतीनं रसिकापर्यंत नेणं. आता नाटक बघा, नाटक नावाची एक गोष्ट आहे. प्रेक्षक आल्याशिवाय नाटकाला अर्थ आहे का? नाही नाही. प्रेक्षकच नाही, श्रोतेच नाही, तर नाटकाला काहीच अर्थ नाही. तसंच या पण कला ज्या आहेत सगळ्या, या कलेना रसिक नसेल तर त्या कलेचे काहीही मातब्बरी नाही, ती शून्य आहे असं समजायचं.
आणि म्हणून तू म्हणतोस तसं की आता जे कविता संग्रह निघत नाही याचं कारण आमच्या नंतरची पिढी एकत्र येऊन समजा आपल्या नवीन पिढीमध्ये चांगली कवी आहेत. मला तर एकदम सशक्त कवी आहेत, फार पुढे नेणारे कवी आहेत. पण ते गटागटात विभागले असल्यामुळे आमच्या वेळी गट नव्हते. आता जी गट आहे, आता स्त्रीवादी नावाचं काहीतरी आलंय. असं काय असतं का मी स्त्रीवादी कविता लिहिते वगैरे ठरवून काही लिहिता येत नाही. तर अशा गटामुळे काय झालं, शब्द ग्रुप वेगळा झाला. तो काळसेकरांचा कुठला तो तिकडे ते वेगळं झालं. प्रत्येक जण आपापलं असं डबकं तयार करायला लागल्यामुळे ती म्हणजेच खरी कविता असं. आणि मग परिसंवाद कमी झाले. आता आपल्या गटात नसेल त्या गटाला आणायचंच नाही. विद्यापीठीय नावाचा एक गट आहे. मग तिथे हो. ते हरिश्चंद्र थोरात, वसंत पाटील डहाकेच येणार, बाकी कोण दुसरे येणार नाही. कवी सुद्धा काही बोलू शकतो, कवी सुद्धा काही करू शकतो. मग ते समीक्षकांचा गट असेल तर त्यात मग क्रिएटिव्ह आर्टिस्टला घेणार नाही, हे काय? आणि असे सगळे जे गट झाल्यामुळे, खूपमंडूक वृत्ती झाल्यामुळे रसिक म्हणतात ह्यांच्यातच भांडणं आहेत आणि हेच एकमेकांना पाय ओढत आहेत, तर आपण कशाला जात त्याच्यामध्ये, नाही का? साधी मोठी मोठी बक्षीस पुरस्काराची काय गंमत आहे. तर पुरस्कार देण्यापेक्षा आम्हाला वाटतं कधी कधी तिरस्कार पण द्यावा, की या वर्षीचा तिरस्कार या कवीनं दिलेला आहे. तर पुरस्कार हे असा झालाय की मी तुला इकडे देतो, मला तू तिकडे पुरस्कार दे. हे आम्हाला कळत नाही असं समजू नका. हे नवीन पिढीचं जे सगळं आहे, हे आम्हाला सगळं माहित आहे. आमचं काम आहे तुम्ही लिहा आणि रसिकापर्यंत जा. पुरस्कार आपोआप तुमच्या पायाशी येतील. पुरस्कार आपोआप तुम्हाला जनता देईल. पुरस्कारासाठी खरंय. नावं जनता तुम्हाला सांगेल. तुम्ही प्रयत्न करण्याची गरज नाही. आणि म्हणून असं जे वातावरण आहे, ज्याला मी असं म्हणतो की सांस्कृतिक पर्यावरणावर ढग आलेत, मळब आलेला आहे. हे मळब दूर करणं हे पुन्हा कलाकारांच्याच हातात आहे. मी कलाकार म्हणतोय, नुसते साहित्यिक नाहीत. तर ज्या ज्या कला आहेत मानवी निर्मित, त्या कलाकारांचं हे कर्म आहे. ते करते असले तरी कर्म असं आहे की रसिक नावाचं क्रियापद त्यांनी पकडलं पाहिजे. खरं म्हणजे ह्या सगळ्या ज्या भिंती उभ्या राहिलेल्या आहेत, त्या भिंती निघाल्या तर खरंच मराठी कवितांमध्ये खूप चांगला, कवींमध्ये खूप चांगला संवाद होईल मराठी कवींमध्ये. आणि त्यातून एक चांगली वैचारिक घुसळण होऊन त्यातून काहीतरी नवनीत बाहेर येईल का. आपण हे सगळं वातावरण चांगलं होईल अशी आशा करूया, कारण कवी हा नेहमी आशावादी असतो. तर निश्चितपणे तुम्ही नेहमी म्हणता कवी आशावादी असतो. हो, हो. आणि थोडस सर मी आता, आपण जर तुमच्या लेखनाकडे आणि साहित्य प्रवासाकडे जाऊया. या सगळ्या गप्पा आहेतच, पण त्याच या सगळ्या गप्पा करत असताना तुमची कविता आणि तुमचं लेखन, मी मगाशी जसं म्हणालो की तुम्ही सातत्यानं मराठी कविता लिहितात, पण मराठी कवितेबरोबरच तुम्ही मराठी नाटकही लिहित, मराठी गीतलेखनही तुम्ही विपुल प्रमाणात केलं. आणि प्रिय सालस सारखी एक दर्जेदार कादंबरी पण तुम्ही मराठी साहित्याला दिली, जी मी म्हणेन की साहित्यातला एक मराठी कादंबरीच्या प्रकारातला एक वेगळा पैलू मला त्यामध्ये, ती शब्दकळा तुम्ही प्रिय सालसमध्ये वापरली, जे काही सगळं त्याचं ती मांडणी जी केलेली आहे. तर नाटककार म्हणून, कादंबरीकार म्हणून, कथाकार किंवा ललित निबंध हे सगळं लिहित असताना तुम्ही मराठी कविता मात्र जास्त मोठ्या प्रमाणावर लिहित होतात. मराठी कवितांचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर करत होतात. तर मराठी कवितेमुळे तुमच्यातला कथाकार, नाटककार, कादंबरीकार थोडासा मागे राहिला, तो रसिकांपर्यंत फारसा पोहोचू शकला नाही असं वाटतं तुम्हाला? अजिबात नाही. कारण मूळ पिंड कवितेचाच आहे. हा. आणि माझा एक असा होरा आहे, हे मी नेहमी सांगतो, की कवी जो असतो ना तो ऑक्टोपस सारखा आहे. त्याला हजार अभिव्यक्ती असतात. मग कवी जेवढे जास्त हे चांगले प्रकार हाताळतो ना तेवढं उलट नाही होत. म्हणजे बर. कुसुमाग्रज नाटक लिहितात, पण वपू काळेंना नाटक कधी जमलं नाही. वपू काळे कथाकार होते. जे कुलकर्णींना अतिशय वाईट वाटायचं की मला कविता करता येत नाही. पु ल देशपांडे जाहीरपणे म्हणाले ते मला कविता करता येत नाही. पण जे कवी आहेत त्यांनी इतर प्रकार हाताळले, कारण अनुभवाचा तळ गाठण्याची क्षमता जेवढी कवीमध्ये असते, तेवढी इतर कुठल्याही साहित्यिकांमध्ये नसते. याचं कारण असं की कविता हा ज्याला आपण संश्लेषणात्मक प्रकार आहे आणि बाकीचे सगळे विश्लेषणात्मक आहे.
याला मराठीत सिंथेटिक आणि अॅनालिटिक असं म्हणतात मराठीत. पण संश्लेषण आहे. म्हणजे अर्कबद्धता असते ती कवितेमध्ये असते आणि बाकीचं जे असतं ते गद्यप्राय जे असतं ते विश्लेषणात्मक असतं. आणि त्यामुळे कवी जर अर्क पद्धतीने लिहित असेल तर त्याचं विश्लेषण त्याला करता येतं. मध्यबिंदू असल्यामुळे परीघ निर्माण होतो. परिघामुळे मध्यबिंदू नसतो. आणि वा. म्हणून कवी जे आहेत ते, आणि मी जो नाटककार झालो तो अपघाताने झालो. म्हणजे नाटककार आता मी होणार आणि लिहितो असं नाही. माझ्या इथे ठाण्याला कलासंगम नावाची संस्था राज्य नाट्य स्पर्धा करत होती. त्यांना एक नाटक हवं होतं. ते कवीनेच लिहायला हवं होतं. कारण त्याच्यामध्ये डायलॉग जे होते, संवाद ते रेटरिक होते, म्हणजे ते कविता मध्ये होते. त्यामुळे मी लिहून बघितलं. मला काय माहिती नाही नाटक काय असतं, पण मला सांगण्यात आलं असं असतं. मी लिहिलं. ते राज्य नाट्य स्पर्धेत पहिलं आलं. मग बाकीची लिहिली ती पण पहिली आली. एकांकिका लिहिल्या त्या पहिल्या आल्या अँटी उन्मेष मध्ये. म्हणजे मला नाटककार मी स्वतः झालो नाही, असं झालं. त्यांनी करून टाकलं मला नाटककार. तसं सिनेमाची गाणी सुद्धा मी लिरिकल किंवा माझ्या छंदोबद्ध कविता असल्यामुळे नाटकाच्याच एका दिग्दर्शकाने, कुमार सोनीने, त्याच्या पहिला सिनेमा दिग्दर्शित करणारा, त्या अनुराधा नावाच्या सिनेमात अनिल मोहिलेने सांगितलं की हा आमचा कवी आहे, तो गाणं लिही. आणि मी लिहिलं गाणं. आणि मग त्या अनिल मोहिलेंची एवढी गट्टी जमली की मला पुढचे सगळी सिनेमे वगैरे मिळत गेले. म्हणजे हे पण अपघाताने झालं. तसं अगदी. कथा लिहिणं, ते झेन कथा, माझ्या झेन कथा, मी झेन कथा वाचल्यात पण सगळ्या अनुवादित आहेत. तर मी निर्माण केलेल्या झेन कथा हे वेगळं असावं म्हणून. आणि वेगळेपणा हा तुझ्या लक्षात येईल संजय, की माझ्या प्रत्येक प्रकारात वेगळेपणा असेल काय ते. बाकीच्यांनी लिहिलंय पारंपरिक तसं मी लिहित नाही. मी कथा लिहिल्या पण ज्या तऱ्हेने कथा लिहितात तसं नाही. मी झेन कथा लिहिल्या. एका पानात एक असं 111. हां. रिहर्सलच लिहिताना सगळी काव्यात्मक गुंफण आहे त्याच्यामध्ये, जे असं लक्षात येईल. दरवेळीची कादंबरी नाही ती. पण त्याला एक गूढतेचं वलय आहे. त्याच्यामध्ये सुरुवातीचा प्रसंग आणि शेवटचा प्रसंग याच्यामध्ये एक गूढतेचं वलय आहे. ते मी लिहिलं. बाकी सगळं बाकीचं जे सगळं आहे, मग जिंगल म्हणा, गाणी म्हणा, नाट्यगीतं सुद्धा मी लिहिली. ती प्रभाकर पणशीकर यांना माझ्या कविता खूप आवडायच्या. म्हणून तर मग त्यांनी अवघा रंग एकची झाला मध्ये माझी नाट्यगीते आहेत. अशोक समेळला मी कवी म्हणून आवडतो म्हणून त्याच्या शंकरामध्ये किंवा संन्यस्त ज्वालामुखीमध्ये नाट्यगीतं पण मी लिहिली. ती पण अपघाताने झाली. आणि मग ते मला लक्षात आलं की बरंच वाढलं, म्हणजे असं विविधता आहे. आणि प्रत्येक प्रकारची एक सारिणी असते, ती तोडता कामा नये. ती सारिणी तुम्हाला डोक्यात असली पाहिजे. तर त्या सारिणीनुसार गेल्यानंतर आपल्याला लिहिता आलं. म्हणजे बरं वाटलं मला. म्हणजे ते असं काय मला अगदी गर्व. मला माहिती आहे, मी लहानपणापासून दूरदर्शनवरती नवनीतची जाहिरात पाहतोय. ती हां. नवनीतची जाहिरात लागली की पटकन तिकडे लक्ष लागायचं. असं वाटायचं सतत ती कानावर पडत राहावी, सतत ऐकत राहावी. आणि नंतर मला कळलं की त्या नवनीतच्या जाहिरातीतले शब्द सुद्धा तुमचे आहेत. म्हणजे इतक्या विविध प्रकारचं लेखन. आणि मग जाहिरात असेल, गाणी असतील, तो साहित्य प्रकार कुठलाही हलका न मानता त्याला कसं मोठं करता येईल, आपल्या शब्दांनी त्याला त्याचं स्थान किती मोठं करता येईल याचा प्रयत्न तुम्ही सर सातत्याने करत आलेला आहात. सर तुम्ही जसं मागच्या पिढीसोबत कार्यक्रम केलेत, तसं माझ्या पिढीतल्या कवींसोबत सुद्धा कार्यक्रम केलेत. म्हणजे माझ्यासोबत केलेत, गीतेश सोबत केले आहेत. अनेक सगळी मंडळी नव्या पिढीतली जी आहेत. तर नव्या पिढीची कविता, नव्या पिढीचं सादरीकरण आणि एकूण सध्या आपण पाहतोय की फेसबुक आणि व्हॉट्सअप इकडे म्हणजे कविता लिहिणं आणि कविता पोहोचवणं हे खूप स्वस्त झालंय सध्या. तर याच्याकडे तुम्ही कसं पाहता? म्हणजे उदंड झाली कविता जे पूर्वी म्हटलं होतं, ते आता आपण अनुभवतोय. याच्याकडे कसं पाहता सर तुम्ही? काय माहितीये, पहिल्यांदा उर्मी येते आणि कविता लिहितात. हे नवीन कवी खूप चांगले लिहितायत. त्याच्यातले किती टिकतील हे महत्वाचं आहे. एक लक्षात घ्या, की कविता गवतायसी उदंड झाली असं रामदास पण म्हणाले. तर त्यांना हो. म्हणायचं होतं गवतायसी उदंड झाली पण त्यात दुर्वा कमी आहेत आणि गवत जास्त आहे. तर ह्या दुर्वा ज्या आहेत ना, ते शेवटी उरणारच आहेत. अनेक कार्यक्रम करू देत, अनेक Facebookवर होऊ देत. त्यांना कळलं पाहिजे, की स्वतःची कविता काय आहे. मी आरती प्रभूंची एक ओळ सांगतो. मी माझ्याकडे पाहतो आहे दुरून,
एखादी पेटलेली मेणबत्ती समोर ठेवावी तशी. हा हे नवीन कवींनी जाणलं पाहिजे. कविता लिहिली की सादर कर, कविता लिहिली की फेसबुकवर टाक. नाही, आधी स्वतः तुम्ही समीक्षक व्हा कवितेचे. स्वतःच्या कवितेकडे रसिक म्हणून पहा, मग तुम्हाला त्यामध्ये काय दिसतंय आणि मग तुम्ही ते करा. काय झालंय, वेगवान जसे यंत्रयुग वेग आलाय त्याच्यामध्ये, तर कवींना आवेग आलेला आहे. तर त्यांनी ते फेसबुक आणि काही काही मंडळ इतकी आहेत की मी त्यांना प्रेमळ त्यांचा हेवा करतो किंवा त्यांच्यावर टीका करतो. कवितेला विषय देऊन कविता लिहून घेतात, ही सगळ्यात चुकीची गोष्ट महाराष्ट्रात चाललेली आहे. कविता नसते, ती आशयावर असते, ती आतून स्फुरलेली आहे. बाहेर काय पाहिलंय म्हणून तुम्ही कविता करता असं नाही. आणि बऱ्याचशा मंडळामध्ये ग्रुपमध्ये हे चाललेलं असतं आणि त्या कवीला बिचाराला काय माहिती नसतं. त्यातलं कोणतरी वडीलकीचा असतो, त्याला हे गुरु बिरू मानतात. तुला गंमत सांगतो, परवा फेसबुकची गंमत. एक कवयित्री आहे, नाव नाही सांगत, त्यांनी मला मेसेंजरवर टाकलं की तुम्ही कविता करता, जरा नीट करा. मी म्हटलं हो का, ठीक आहे. मग मी आताच लिहायला लागलोय कविता, त्यामुळे मला तुम्ही मार्गदर्शन केलं तर चालेल. ती म्हणते मार्गदर्शन काय, माझे गुरु आहेत. म्हटलं कोण गुरु आहेत तुमचे? तर अमुक अमुक गुरु आहेत. त्या गुरूंना तुम्ही फोन करा, मग तुम्हाला नीट कविता लिहिता येईल. मी इतका हसायला आलो मला की म्हणजे यांना काही माहिती नाही की कोण लिहिते. ह्याचा अर्थ मी माहिती पाहिजे असं नव्हे, पण परंपरा तर माहिती पाहिजे. अगदी. हे आणि हे तत्सम गुरुजी आहेत ते करतात काय? हे गुरुजी, मग त्या गुरुजींनी मराठी कविता, मी कितीतरी ग्रुपला सांगतो की तुम्ही फक्त एकमेकांच्या कविता वाचू नका. अहो रूप महोध्वनी, एक एक कवी घ्या ना. आज कुसुमाग्रजांवर बोलूया, बापटांवर बोलूया, आज आपण वसंताबाजी ढहाकेवर बोलूया, आपण दिलीप चित्रवर बोलूया. असं नाही करत, नुसते कविता वाचत जातात. हे काय आहे, हे मला काही कधीच कळलेलं नाही. काही आमच्या पिढीने असं केलं नाही. आणि ना फेसबुकचा हा हा दुरुपयोग आहे की ते फेसबुकवर ग्रुप असतात ना, ग्रुप. एकदा मला एक कवयित्री आली कुठल्या तरी प्रकाशनाला, सर ओळखला का, मी कुबेर. म्हटलं कुबेर म्हणजे काय? कुबेर मला एकच माहित आहे, ते इंद्राच्या दरबारात होते. नाही, मी कुबेर म्हटले. म्हणजे काय कुबेर काय? आता कुबेर ग्रुप मध्ये माझे बरेच मित्र आहेत, काही असं नाही, पण हे काय चाललंय? म्हणजे तुमची आयडेंटिटी म्हणून स्वतःला सांगतोय. करू ना, तुम्ही स्वतः एक ग्रुप व्हा. तुम्ही ग्रुप मध्ये हरवून जाता. जसा अंधार हा सगळ्या आकारांना निराकार करतो ना, तसा हा ग्रुपचा अंधकार सर्व कवींना निराकार करतो आहे. तो सगळ्यांना संपवतो आहे. तर ग्रुप आणि कविता ही गोष्ट एकांतात लिहिण्याची आहे का ग्रुप मध्ये लिहिण्याची आहे? इट्स अ लव्ह अफेअर विथ वर्ड्स. हे लव्ह अफेअर जे वर्ड्स जे आहे ते तुम्ही एकांतात केल्यानंतर लोकांतात जा ना. तुम्ही ग्रुपवर कविता करतात, ते एक देतात काहीतरी विषय आणि मग त्याच्यावर सगळे कविता करतात. हे काय आहे? काय लग्न आहे, मंगलाष्टक आहे ती? त्यामुळे हे माहिती नाही. कविता ही अत्यंत वैयक्तिक गोष्ट आहे. कविता ही अत्यंत वैयक्तिक गोष्ट आहे आणि ते आपल्याशी असलेलं चिंतन मनन आहे. आणि हे तुम्ही जे सांगताय सर, आणि मला त्यातून पटकन एक म्हणजे थेट प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की चांगली कविता लिहिण्यासाठी काय म्हणजे साधना काय केली पाहिजे, नेमकं काय सांगाल तुम्ही? अगदी साधना हा शब्द तू वापरलास ना. साधना म्हणजे काय माहित आहे? स्वतःचा आत्मशोध घेण्यासाठी लीन होणं, स्वतःशी लीन होणं. बरोबर? तुम्ही कोण आहात हे जर आधी स्वतः ओळखलं नाही तर तुम्ही जग काय ओळखणार? म्हणजे स्वतःचा स्वतः आरसा होणं, याला मी अध्यात्म म्हणतो, याला मी साधना म्हणतो. मग तुमच्यात जी अभिव्यक्ती आहे ती अभिव्यक्ती तुम्ही पहा ना, तुम्ही काय करता ते. आणि स्वतःचे गुरु असतात. कोणी कोणाला काही शिकवत नाही. कलेच्या बाबतीत मी नेहमी सांगतो की आम्ही कधीही गाण्याच्या क्लासला गेलो नाही म्हणून चांगले गातोय. कारण गाण्याच्या क्लासला जे मुलं जातात ते सा रे ग म, पण सा आणि रे मध्ये एक मिंड आहे, ती काय कोण सांगत नाही. तर हे स्कूल नसतात. इट्स नॉट स्कूल ऑफ पोएट्री, इट्स नॉट स्कूल ऑफ एनी आर्ट.
तो स्वतः स्कूल होणं, स्वतः शाळा असते ती. आणि त्या शाळेमध्ये स्वतःची जडणघडण स्वतःला, आपण खोटं बोलतोय स्वतःला कळतं की नाही, आपण अगदी. चुकीचं चाललोय स्वतःला कळतं की नाही, मग आपली कविता स्वतःला काय नाही कळत. आपली कविता जर आपल्या रक्तातून आलेली आहे, तो तुमचा डीएनए आहे, तर तुम्हाला त्याची पारख स्वतः करा. आपोआप आता हे मला सांग, फेसबुक नव्हतं, कुसुमाग्रजांना फार अडचण झाली का फेसबुक नव्हतं म्हणून? हं, हं. अगदी जाऊ दे, आपले संत घ्या. संतांना कोणी असं स्कूल होतं का? कुठे विद्यापीठ वगैरे होतं का? यांनी सगळे शास्त्र, 18 पुराण याचा अभ्यास कुठे केला असेल? कसा केला असेल? त्यामुळे स्वतःच शाळा होणं हे सगळ्यात महत्वाचं. मीच मास्तर, मीच छडी, मीच फळा, मीच खडू आणि मी खडूस सगळे एक. खरंय, म्हणजे शैक्षणिक संस्थांमध्ये फार फार तर त्या कलेचे प्रकार आणि त्याला कसं थोडा आकार, पण आपली कला आपल्याला शोधायची आणि तो आत्मशोध आपल्यालाच घ्यायचा आहे. तर गेली जवळपास 35-40 मिनिटं आपण बोलतो आहोत आणि तुम्ही नेहमीच असं भेटल्यानंतर खूप उत्साहाने बोलता आणि तो उत्साहाचा एक झरा तुमच्या व्यक्तिमत्वातून वाहतो. आता या लॉकडाऊन या सगळ्या काळामुळे आपण म्हणजे जरा आभासी जगात आहोत, ऑनलाईन गप्पा मारतोय, पण त्याच उत्साहाने तुम्ही मला उत्तरं देताय आणि मला याचा खूप आनंद वाटतोय. ही तुमच्या या गप्पा, तुमच्या सोबतची चर्चा हा खरं तर माझ्यासारख्या नव्या पिढीतल्या नव्या कवींसाठी एक अक्षय ऊर्जेचा झरा आहे, असं मी म्हणेन. आणि शेवटचा एक पोएटिक प्रश्न सर मी तुम्हाला असं विचारेन, की तुमच्या आयुष्यात कवितेचं स्थान काय आहे? आणि म्हणजे कविता आपल्या किती जवळ असते? तुम्ही म्हणजे हे तर आपण हे शब्दात सांगता येत नाही. पण तरी हा प्रश्न मी तुम्हाला विचारतोय, की कविता आणि अशोक बागवे सर. अशोक बागवे आणि त्यांची कविता. तुमच्या आयुष्यात कविता काय आहे? म्हणजे कविता काय गोष्ट आहे तुमच्यासाठी? हां, त्याच्या अगोदर मी सांगतो, की मगाशी मी जे बोललो सगळं याच्यामुळे मी नाराज नाही किंवा निराश नाहीये किंवा काळोख-बिळोख काही नाही. गावागावामध्ये काही कवी लिहितायत. फार चांगलं लिहितायत. फक्त काय झालंय आपल्याकडे शहरी माणसांकडे फार साधनं आहेत. हं. हो. ॲप्स ज्याला आपण म्हणतो ती साधनं खूप आहेत आणि त्यामुळे त्यांना असं वाटतं, की मुंबई, पुण्याकडे कविता आहे असं नसतं ते. गावागावात कवी आहेत. त्या सगळ्यांना एकत्र करण्याचं जे बळ लागतं ना, अशी संस्था पाहिजे, की या सगळे नवीन अंकुर आहेत आणि ते खरंच सशक्त आहेत. काही चांगले कवी आहेत, लिहितायत. आम्ही वाचतो ते. त्यांना वाटतं आम्ही वाचत नाही, पण आम्ही वाचतो आणि त्यामुळे आम्हाला माहिती आहे काय आहे ते. तर त्याचा एक प्रातिनिधिक संग्रह एक पुन्हा येण्याची गरज आहे. जसं आम्हाला कविता दशकाची होतं, तसा प्रातिनिधिक संग्रह सगळ्या कवींचा, गटाचा नव्हे. पुन्हा सांगतो, आपल्याकडे येतात प्रातिनिधिक संग्रह, पण ते आपल्याच मित्रांचे, आपल्याच गटात मधले असतात. हो, हो, हो. महाराष्ट्रभर संशोधन करून, चांगले कवी एकत्र करून, नवीन पिढीतले त्यांचा एक प्रातिनिधिक संग्रह जर कोणी काढला, तर मला वाटतं ही सगळी कोंडी फुटेल आणि पुन्हा नव्यानं चांगली कविता येईल. आता तू म्हणशील कवितेचा आणि माझा ऋणानुबंध काय आहे? मी तुला एवढंच सांगतो, की कविता असल्यामुळेच मला तू ओळखतोस, एवढं तर नक्की. अगदी. बरोबर की अगदी, नाही? अगदी. तर हो. हे जे असतं ना, की माणूस माणसाला जपणं, ओळखणं, मानणं हे कवितेमुळे मला मिळालं. मी माणूस झालो. कवितेमुळे मी माणूस झालो आणि चांगला माणूस बनवण्याचं ते माझं साधन होतं. मी स्वतःच जसं आपण आपल्या माळी हे करतो ना, झाडं कापतो, व्यवस्थित आकार देतो. तर माझ्यातली कविता माळी आहे. तिने माझं झाड व्यवस्थित असं कापून हां. मस्तपैकी ठेवलं. त्यामुळे कविता नाही तर मी नाही आणि कविता आहे म्हणूनच मी आहे. बाकी काही नाही. नाहीतर अशोक बागवे कोण? एखादा प्राध्यापक अशोक बागवे म्हणून तू बोलतच नाहीस तिथे ना. ते माझं पोटापाण्याचं होतं. मी शिकवलेलं आहे. ती शिकवणी माझी ऊर्जा होती. मी बँक सोडून शिकवण्याच्या मध्ये पडलो. पण माझी खरी व्यक्तिमत्व हे कवितेमुळे आहे. मी गेलो तर कवितेमुळे मला ओळखतात. पण मी स्वतःच्या नावाच्या मागे कवी नाही लिहीत. आता त्या नवीन पिढीला पण मी ते सांगतोय. ज्ञानेश्वरांनी कधी स्वतःला कवी म्हटलं नाही. तुकाराम महाराजांनी कधी कवी म्हटलं नाही. कवी अशोक बागवे दुसऱ्यांनी म्हटलं पाहिजे. आपणच लिहायचं मागे कवी अमुक
असं पण फेसबुकवर चाललंय. तर ते तुम्हाला कोणीही दर्जा दिलेला नाही. तुम्ही अजून, तुला एक प्रसंग सांगतो. मला एका मुलाखतीमध्ये विचारलं होतं की तुमची सर्वोत्कृष्ट कविता कुठली? त्यावेळी त्यांना वाटलं मी 4-5 सांगेन. मी नम्रपणे सांगितलं, अजून मला लिहायची आहे. वा. ही अतृप्ती आहे. ही अतृप्ती जोपर्यंत तुमच्या घड्यात घडा भरलेला नाही पाहिजे. हा, तो भरला की उतू जातो. मग त्या घड्याला वाटतं की मी फार मोठा आहे आता, असं नाहीये. तो अतृप्त राहायला पाहिजे. त्याचा शोध सुरू असला पाहिजे. पुढे पुढे जायला पाहिजे. प्रतिभा ही, माणूस मर्त्य आहे, प्रतिभा मर्त्य नसते. प्रतिभा मर्त्य असते आणि त्यामुळे प्रतिभा संचार सर्वत्र करत असते. तुम्हाला एक जाता जाता सरस्वतीच्या पदरात अशी झुळूक लागलेली आहे. सरस्वती कुठे आहे त्याकडे? नुसतं पदराची अशी झुळूक लागलेली आहे. ती झुळूक तुम्ही स्वतःचा श्वास म्हणून वापरा. मग लक्षात येईल की तुम्ही लिहू शकाल आणि अजून शक्यता असतात, खूप शक्यता असतात, असं मला वाटतं. कविता नाही तर मी नाही. सर, खरंच या गप्पा संपूच नयेत आणि ऐकत राहावं. म्हणजे मी असं म्हणेन की तुम्ही बोलताना त्या प्रत्येक शब्दात काव्यच असतं, म्हणजे कविताच पाझरत असते खऱ्या अर्थाने. आणि माझ्यासारख्या नव्या पिढीला आणि कवितेची ताण असणाऱ्या माणसाला तर हा तुमचे शब्द आणि तुमच्या गप्पा सतत चालू राहाव्यात, ऐकत राहावे आणि आपली ताण भागवत राहावी असं असं वाटत राहतं. पण तुम्ही जसं म्हणता की माणसाने अतृप्त राहिलं पाहिजे, सतत तहानलेलं राहिलं पाहिजे. त्यामुळे आणि वेळेची मर्यादा, त्यामुळे आपल्याला थांबावं लागते. पण तुमच्या येणाऱ्या 70 निमित्त मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्या मुक्काम पोस्ट कविता आणि काव्य गप्पांच्या रसिकांकडून तुम्हाला अगदी मनपूर्वक शुभेच्छा देतो. तुमच्या कवितेचा हा प्रवास अखंडपणे चालू राहावा आणि त्या प्रवासामध्ये आम्हालाही तुमच्या सोबत राहून तुमच्या कवितांचा, शब्दांचा आनंद घेता यावा अशी प्रार्थना करतो. या गप्पांचा शेवट सर तुमच्या एखाद्या कवितेने व्हावा अशी माझी इच्छा आहे. हा ना, म्हणूनच मी म्हणतो की मी नेहमी असं म्हणतो की मी मराठी भाषेत जन्माला आलो याचा मला अभिमान आहे. गर्व नाही, अभिमान. अभिमान वेगळा, गर्व वेगळा. गर्व से कहो मी हिंदू आहे त्यावेळी पण मी सांगितलं होतं, अभिमान से कहो हम हिंदू आहे. गर्व काय? गर्व नावाची गोष्ट असता कामा नये. कलाकाराला तर असता कामा नये. त्यामुळे मला अभिमान आहे की मी माझ्या मराठी भाषेत जन्माला आलो. माझी आईचा DNA माझ्यामध्ये आहे. त्यामुळे त्या मराठी भाषेची जी कविता आहे, हा, ती कविता मी म्हणतो. एरवी मी गाऊन म्हणतो, कौशल्याने पण ती म्हटलेली आहे. माझा मराठीचा बोल वाजे काळजात खोल. माझा मराठीचा बोल वाजे काळजात खोल. ओवी मधून पाझरे निळ्या अमृताची ओल. ओवी मधून पाझरे निळ्या अमृताची ओल. माझा मराठीचा बोल वाजे काळजात खोल. माझी मराठी माऊली तिची विठोबा सावली. माझी मराठी माऊली तिची विठोबा सावली. ज्ञाना नामा तुका एका उभे कैवल्य राऊळी. माझा मराठीचा बोल वाजे काळजात खोल. माझा मराठी गुलाल त्याला अबिराचा वास. माझा मराठी गुलाल त्याला अबिराचा वास. माझ्यासाठी चंद्रभागा उरी कालवते घास. माझा मराठीचा बोल वाजे काळजात खोल. ओवी मधून पाझरे निळ्या अमृताची ओल. माझ्या मराठी मातीची खोलवर रुजे नाळ. माझ्या मराठी मातीची खोलवर रुजे नाळ. सळ तो आतून माझ्या रक्तात पिंपळ. सळ तो आतून माझ्या रक्तात पिंपळ. माझा मराठीचा बोल वाजे काळजात खोल. ओवी मधून पाझरे निळ्या अमृताची ओल. वा सर, वा. खूपच सुंदर कविता. मी याआधी पण ऐकली आणि प्रत्येक वेळी ऐकताना तोच आनंद खर तर मिळत राहतो.
मी पुन्हा एकदा सर तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद देतो की मुक्काम पोस्ट कविता आणि अष्टगंधाच्या या कार्यक्रमासाठी तुम्ही इतका वेळ दिलात आणि खूप सुंदर काव्य गप्पा मारल्यात आपल्या रसिकांशी, माझ्याशी. आणि या गप्पा निश्चितपणे अविस्मरणीय अशा कायमच्या राहणार आहेत. खूप आनंद झाला मला तुमच्याशी बोलून. मी आपल्या रसिक मित्रांना सांगू इच्छितो की आपण या काव्य गप्पा आपल्याला कशा वाटल्या ते आम्हाला निश्चितपणे कळवा. आणि मराठीतल्या अशा अनेक कवींसोबतचं विचारमंथन ज्येष्ठ पिढीतल्या, नव्या पिढीतल्या ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी मुक्काम पोस्ट कविता हे आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या सहवासातल्या काव्यप्रेमींना, नव्या पिढीतल्या वाचकांना निश्चितपणे शेअर करा. मराठी कवितेचा हा प्रवास असाच अखंड चालत ठेवूया आणि भेटूया काही दिवसांनी पुन्हा एका नव्या एपिसोड मध्ये. धन्यवाद. कविता मुक्काम पोस्ट कविता.